रोजच नवीन भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. त्यात कोणतीही भाजी घेतली की मुलेच काय तर मोठी देखील नाकं मुरडणारच. आणि भोपळा, दोडकं, कारलं असे भाज्या असतील तर आणखीनच मूड हवं. तर हाच मूड चांगला करण्यासाठी आणि भोपळा सगळ्यांनी खाण्यासाठी आज आपण भोपळ्याची भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया साहित्य. दालचिनी, मिरे, स्टारफूल, तमालपत्र, जायपत्र, धने, जिरे, खोबरे, आले, कोथिंबीर, मगजबी, लसूण, त्यानंतर हिरा बेसन. आता आपण येथे कोबी किसून घेतला आहे. यामध्ये आपण थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून घेऊया. दुसरीकडे आपण एक कढई तापायला ठेवली होती. त्या कढईमध्ये सगळे घेतलेले खडा मसाला टाकून त्यामध्ये अगदी थोडेसे तेल टाकून हे चांगले भाजून घेऊयात. त्यामध्येच आपण जिरे देखील टाकले आहेत. आता हे थोडेसे भाजून घेतल्यानंतर हे भाजलेले आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. भाजल्यामुळे ते बारीक होण्यास मदत होते. तसे जर आपण कच्चे बारीक केले तर ते बारीक व्यवस्थित होत नाहीत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतले आहे. आता यामध्ये आपण कढई पुन्हा तापायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण साधारण 2 ते 2.5 चमचे धने टाकून घेऊयात. धन्याला देखील अगदी थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि हे धने चांगले लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण जे मसाले मिक्सरमध्ये टाकले होते ते थोडेसे बारीक करून घेऊया. आता आपले धने मंद आचेवर लालसर झालेले आहेत. आता हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता कढईमध्ये आपण पांढरी तीळ टाकून घेतले आहेत. तीळ देखील मंद आचेवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता हे तीळ देखील मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण असे बारीक वाटून घेतले आहे. त्यानंतर तापत ठेवलेल्या कढईमध्ये थोडेसे मगजबी मी टाकून घेतले. मगजबी आपण कच्चे देखील घेऊ शकतो, परंतु वातावरणाने ते सादळलेले असतात, त्यामुळे मी थोडेसे ते हलके फ्राय करून घेते, म्हणजे ते व्यवस्थितरित्या बारीक होतात. मगजबी थोडेसे कडक होईपर्यंत येथे मी खोबरे चिरून घेत आहे. मगजबी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी वाटलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. यानंतर बारीक चिरलेले खोबरे मी यामध्ये टाकून त्यावर थोडेसे तेल टाकून घेत आहे. खोबरे देखील लालसर परतून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया. या ठिकाणी आपले खोबरे लालसर परतून झाले आहे. आता ते देखील मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आपण आधी किसलेला भोपळा घेतला होता. आता ह्या भोपळ्यामध्ये जे पाणी सुटले ते पाणी आपण काढून घेऊयात. भोपळा आधी आपण किसून त्यासाठीच ठेवला होता, जेणेकरून त्याचे पाणी निघेल. आता भोपळा चांगला पिळून घेऊया, म्हणजे त्यामधील सर्व पाणी हे निघून जाईल. आपल्याला भोपळ्याचा कोफ्ता करताना यामध्ये पाण्याचा एक अंशही घ्यायचा नाही. अशा प्रकारे भोपळा व्यवस्थित पिळून मी येथे घेतला आहे. त्यामध्ये मी हिरा बेसन घेते. हिरा बेसन हे अगदी भोपळा एकजीव होईल एवढेच घेतले आहे. त्यामध्ये मी हळद, तिखट आणि मीठ टाकून घेत आहे. यामध्ये आपण धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला हे देखील आपण टाकू शकतो. पण हे हेल्दी रेसिपी असल्यामुळे मी बाकी मसाले टाकलेले नाहीत. आता हे व्यवस्थित छान असे घट्टसर मळून घेऊया.
अशा प्रकारे आपले पीठ तयार झाले आहे. आता यातले थोडासा भाग काढून असे छोटे छोटे आकार देऊन पॅटीससारखे किंवा कोफ्त्यासारखे करायचे आहेत. एकीकडे मी येथे तवा तापायला ठेवला होता. आता या तापलेल्या तव्यावर थोडीशी तेलाची धार आपण येथे टाकून घेणार आहोत. आपल्याला हे तयार केलेले कोफ्ते या तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत. यावर आपण कोफ्ते ठेवून घेऊया. अशा प्रकारे सर्व कोफ्ते आपण ठेवून घेतलेले आहेत. आता या कोफ्त्यांवर झाकण बसेल असे आपण झाकण ठेवूया. म्हणजे बारीक गॅसवर हे कोफ्ते आपले छान होतील. त्यानंतर मिक्सरमधील वाटलेला मसाला आणि तळून घेतलेला कांदा आणि टमॅटो यामध्ये हा वाटलेला मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी कांदा आणि टमॅटो आपण तळून घेतले होते. या मिश्रणामध्येच आपण आलं आणि लसूण टाकून घेणार आहोत. आता कोथिंबीर देखील टाकून घेऊयात. आता हे सर्व टाकलेले जिन्नस आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून आपण हे चांगले बारीक करून घ्यायचे आहे. एकीकडे आपण तयार करायला ठेवलेले कोफ्ते एका साईडने छान शॅलो फ्राय झाले आहेत. ते आता आपण पलटून घेऊयात. यानंतर पलटून घेतलेल्या कोफ्त्यांवर पुन्हा थोडेसे तेल टाकून घेऊया. म्हणजे दुसरी बाजू परत आपली छान प्रकारे शॅलो फ्राय होईल. आणि आता ते पुन्हा एकदा त्यावर ताट झाकण ठेवून ते वाफायला ठेवून देऊया. 2 ते 4 मिनिटांनी ते एकदा आपण काढून पुन्हा एकदा पलटून घेऊन पाहायचे आहे. अशा प्रकारे आपले भोपळ्याचे छान असे शॅलो फ्राय कोफ्ता तयार झाले आहेत. एकीकडे मी कढई तापत ठेवून त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले होते आणि आपण बारीक केलेला मसाला आता आपल्याला यामध्ये वाटणास टाकायचा आहे. या ठिकाणी मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे. जिरे मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये बारीक केलेलं लसूण टाकून घेऊया. लसूण हा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. साधारण मी येथे 2 चमचे तिखट घेतले आहे. आपण आपल्या आवडीनुसार तिखट येथे घेऊ शकतो. त्यानंतर येथे मी चिमूटभर हिंग टाकून घेतले आहे. आणि आता आपण मगाशी बारीक केलेला मसाला या तेलामध्ये टाकून घेऊया. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला परतेपर्यंत आपण येथे कोफ्ता काढून घेतला आहे. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवले होते. मसाला परतेपर्यंत पाणी आपले गरम होते. आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हा चांगला बारीक गॅसवर परतून घेणार आहोत. मसाला परतल्यानंतर यामध्ये गरम केलेले पाणी आपण घालून घेऊया. गरम पाण्यामुळे भाजीची चव बदलत नाही. तसेच भाजीला लवकर उकळी येण्यास मदत होते. अशा प्रकारे मसाला आणि पाणी आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपल्याला भाजी कशी हवी त्याप्रमाणे यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. या ठिकाणी मी पाणी घालून घेतले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मंद आचेवर भाजीला चांगली उकळी येऊन भाजी म्हणजेच ही ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत राहू द्यायची आहे. भाजी घट्ट झाल्यानंतर यामध्ये तयार कोफ्ते टाकून घ्यायचे आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर येथे मी घालून घेतली आहे. अशा प्रकारे आपली हॉटेल स्टाईल कोफ्ता करी पण भोपळा कोफ्ता करी तयार आहे. मुलांना जर
आपण आधी सांगितले नाही की भोपळा कोफ्ता करी आहे, तर ते आवडीने कोफ्ता करी म्हणून खातील निश्चितच. तर आपल्या मुलांना ही भोपळा कोफ्ता करी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.